कुळीची ही कुळदेवी, कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी। बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। आणिला हा रूपाबळे, आणिला हा रूपाबळे करून खळे हरिदासे। बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। तुका म्हणे समागमे नाचू लागलो प्रेमे। बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। विठ्ठला 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 विठ्ठला। जयांची केली स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। आता महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दातृं मुनन्द्रहि। समागष्ट तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकरो प्रथमान मना, पांडुरंगाकरो प्रथमान मना। पांडुरंगाकरो प्रथमान मना। करे चरण संतातिया, करे चरण संतातिया, करे चरण संतातिया। चक्रपादाने कथिता वितारो, चक्रपादाने कथिता वितारो। बाबाजी चंद्रदास तुका, बाबाजी चंद्रदास तुका, बाबाजी चंद्रदास तुका। कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, झालो, सेवे लागी सेवक झालो। सेवे लागी सेवक धान, सेवे लागी सेवक धान, सेवे लागी सेवक धानो। सेवे लागी सेवक धानो, सेवे लागी सेवक धानो, सेवे लागी सेवक धानो। तुम चला गलो निज चरना, तुम चला गलो निज चरना। वो स्वामी तुकया देवा देवा, यावरी न करा अभेरो। तुम चला गलो निज चरना, तुम चला गलो निज चरना। वो स्वामी तुकया देवा यावरी न करा अभेरो। तुम चला गलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो। सेवे लागी सेवक झालो, तुम चला गलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो। अभेरो अभेरो पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया,
संतांच्या कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगवलो संकटी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी या ठिकाणी आज सेवेकरता निवडलेला अभंग ईश्ववंद्य महाराष्ट्र भूषण दीव निवासी सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गाथ्यातील 4 चरणाचा हा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया ज्या कुलदेवतेचं देवीचं आपण आज उपासना करत आहोत ती देवी आम्हाला कोणी माहित केली, कोणी सांगितली, तिचं स्वरूप कोणी दाखवलं त्याबद्दल या ठिकाणी तुकोबराय सांगतात। कुळीची ही कुळदेवी आमच्या कुळीचं दैवत आहे, कुलदैवत आहे देवी आणि ती आम्हाला समजावून देण्याचं काम केली ठावे संतांनी। ती कोणा सांगितली तर ती संतांनी आम्हाला समजावून सांगितली, केली ठावे संतांनी। आणि महाराज म्हणतात बरं झालं की आम्ही शरण गेलो, जर आम्ही शरण गेलो नसतो तर आमच्या जीवनातलं संकट निवारण झालं नसतं, म्हणून बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी। उगविलो म्हणजे संकटातून आम्ही निवारण पावलो, आम्हाला त्या संकटातनं आणि महाराज आम्ही दूर झालो तिला शरण गेल्यामुळे उगविलो संकटी। पण का हो तुकोबराय देवीच्या रूपात का होत नाही, त्या भगवंताला रूपाला कुणी आणलं तर महाराज म्हणतात आणिला हा रूपा बळे। वास्तविक पाहता भगवंताचं स्वरूप हे निर्विकार आहे सज्जनो, लक्षात घ्या। देवाचं स्वरूप कसं आहे, त्याला आकार नाही आहे, भगवंताला आकार नाही उकार नाही, तो निर्विकार आहे महाराज। आणि म्हणून तर देव दिसत नाही। माझ्या समोर बसलेल्या सर्व भाविकांना मी प्रश्न करतो, सांगा आजपर्यंत तुम्हाला देव दिसला का? बोला। 9 वाजता कीर्तन सोडायचंय ना, मग बोलत चला। देव दिसला का? देवी बरं ठीक आहे, तुम्हाला नाही दिसला। महाराज तुम्हाला, भाऊ तुम्हाला, भाऊ तिकडे तुम्हाला दिसला देव? देवी प्रत्यक्ष दिसली का? मला तर काय दिसली नाही। तुम्हाला महाराज तुम्हाला किती दिवस झाले भजन करता तुम्ही? बोला। गायक महाराजांना विचारा दिसला का हो बाबा? सोपान महाराज नाही दिसली। देवी दिसली का? खरं बोला बरं का, खोटं बोलू नका। नाही दिसला माय बापा हो। का दिसला नाही तर पाहण्याची दृष्टी आमच्याकडे नाही। विठ्ठला विठ्ठला तुम्ही माझ्याकडे लक्ष केंद्रित करा। मी तुम्हाला विचारतोय, मी बांबूनला किंवा ह्या मंडपच्या खांबांना विचारत नाही, तुम्हाला विचारतो देव दिसला का? बरं तुमचं सोडा, आता यांचं बी सोडा। मला दिसला का? कीर्तनकारांना नाही दिसला। का दिसला नाही तर त्याला आकार नाही मायबाप, ती दिसण्याची वस्तूच नाही। विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याला रंग नाही, तो आकार नाही आहे। रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया। निर्गुण निराकार तुझ रघुराया, निर्गुण निराकार तुझ रघुराया, निर्गुण निराकार तुझ रघुराया, निर्गुण निराकार तुझ रघुराया। मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा। टाळी वाजवा एकदा ह्या मंडळीं करता।
थोडा वाढवा सूर त्यांच्याकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी तुम्हाला प्रश्न केलाय, देव दिसला का? देवाची भक्ती करतो ना आपण, मग कशासाठी करतो? दिसला पाहिजे ना तो. मग दिसला का? आजपर्यंत तर दिसला नाही. का दिसला नाही? महाराज मुळात त्याला रंग नाही, रूपही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. आणि मग तो दिसेल कसा? दिसणार नाहीये. बर, मग तो दिसणार जर नसेल तर त्याच्यासाठी काय करायचं? आम्हाला अनुभव येणार कसा? असाही प्रश्न आहे. तो जर दिसतच नसेल तर मग आम्ही कशासाठी करायचं हे सगळं? तो दिसला पाहिजे ना. आणि मग तो दिसण्याकरता आमच्या संत मंडळींनी त्याला आणलाय. लक्षात ठेवा. मी आता 3 मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे. लक्षात पूर्वक ऐका. एकाला आणावं लागतं, एका वर्गाला यावं लागतं, आणि एक वर्ग होऊन येत असतो. लक्षपूर्वक आहे बरं का. एक वर्ग असा आहे की त्याला जन्माला यावं लागतं, यावंच लागतं. का? केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले आईस किती, उपजले मेले आईस किती, उपजले मेले आईस किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हा केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. त्याच्यात तुम्ही आम्ही मोडतो. महाराज आपल्याला जन्माला यावंच लागतं. का? का? कर्म केले ना, त्याचा भोग देण्यासाठी यावंच लागतं. ऐका, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. आतापर्यंत असे बरेच आले आणि बरेच गेले. शेठे महाराज तुम्ही काय गर्व करू नका. तुमच्यासारखे बरेच आले ना. किती जण आले आणि किती जण गेले काही पत्ता आहे? आजा मेला, पंजा अजमेला पण मेला, बाप मसना गेला. मेला परालेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलतो, देखत देखत नाता पंतो दोये सजा. देखत देखत ना तू पलतो, तो ही तैसा जंगला. देखत देखत नातो पंतो दोये सजा. हा देखत देखत ना तू पलतो, तो ही तैसा झाला. जागा पाठी होया रे मोठे पंढरी वाचो रे, तुझा तव नाही कोटे. हो पंढरी वाचो रे, तुझा तव नाही कोटे. पंढरी वाचो आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो आजा मेला पंजा मेला, बाप मसना. हो देखत देखत ना तू पलतो, हो देखत देखत ना तू पलतो, तो तैसा झाला. हा देखत
देखत नातू दोघी तैचा उठा उठा जागा पाहते बळे मोठे पंढरी वाचोनी तुझा टवा नाही कोठे जागा पाहते बळे मोठे पंढरी वाचोनी तुझा टवा नाही हा असं जरा मोकळ्या मानानं वाजव की जरा असं. बरेच जण आले आणि बरेच जण गेले. का आले? यावं लागलं, यावंच लागतं. एक मुद्दा आहे. आणि जायचं ठरलं की काहीच चालत नाही वशीला. बुवा आता ते कीर्तनकार होते, जावंच लागणार. त्याच्यात आपण बसतो. यावंच लागेल आणि जायचं ठरलं की जावंच लागेल. ते आपण. आणि एक वर्ग असा आहे महाराज, ते या भूतलावर या मृत्यू टोकावर ते होऊन येतात. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, 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 खरा खोटा निवाडा. उजळावया लोबाटा, उजळावया लोबाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया लोबाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. वा. स्वतःच्या इच्छेने येतात ते संत. आणि अजून एक गोष्ट त्यातली ऐका. आपल्याकडे मर्यादित कार्यक्रम आपल्याला वेळेवरती सोडायचा आहे. संत हे स्वतः येतात आणि काम झालं की निघून जातात. आणि तिसरा जो वर्ग आहे त्यांना भगवंत म्हणतात, देव म्हणतात. देव येत नाही, त्याला आणावं लागतं. देवाला आणावं लागतं. म्हणून आणिला हा रूपा बडे करोनी खडे हरिदासे. कोणी आणलं त्याला आकाराला? तर आमच्या संतांनी त्याला आणि आकार दिला त्याला. आणि महाराज अवतारधारित करावं लागलं संतांमुळे. मग तो मला देवीच्या रूपात येऊ द्या किंवा देवाच्या रूपात येऊ द्या, त्याने अनेक रूप धारण केलेले आहेत. म्हणून आणिला हा रूपावळे करोनी खडे हरिदासी. दुसरा मुद्दा संपलाय आपला. तिसरा मुद्दा संपलाय. आणि चौथा जो तुकोबारायांचा मुद्दा आहे, तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे समागमे. म्हणजे तो रूपाला आल्यामुळे, लक्षपूर्वक ऐका हा, तो रूपाला आल्यामुळे त्याच्या समागमामध्ये म्हणजे त्याच्या आनंदामध्ये आम्ही नाचू लागलो प्रेमे. प्रेमाने आम्ही त्याच्या समावेत नाचतोय. प्रेमाने नाचतो बरं, प्रेमाने. हो, भजन हे प्रेमाचं असतं. ऐका लक्षपूर्वक. देवाचं नाव, देवाची भक्ती ही प्रेमाने करायला पाहिजे. भक्ती प्रेमा विना ज्ञान. का म्हणे समागमे. आणि नाचू, प्रेमाने आम्ही नाचू लागलो. आणि बरं झालं हे आम्हाला कळालं. हा, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे विठ्ठला विठ्ठला. अरे वाजवा, काळी भजन करा विठ्ठल. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. असं एकंदरीत या अभंगावरती जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला हा अभंग आहे. आणि त्याच्यावर मी आपलं शब्दार्थ मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्याला याच्यावरती भावार्थ चिंतन करायचं मायबापा हो. पण चिंतन करण्यापूर्वी 2 शब्द परिहार देणं हे वक्त्याचं काम आहे. सालाबाद प्रमाणे स्वयंभू कनकावती माता नवरात्र उत्सव आणि या नवरात्र उत्सव मंडळ समस्त ग्रामस्थ समस्त भाविक भक्त जगदंबा तरुण भजनी मंडळ गावातील सर्व भजनी मंडळ गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या गावची ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सर्जेराव घाडगे पाटील त्यांचे सर्व सहकारी सदस्य उपसरपंच त्याचप्रमाणे आपल्या गावातील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सदस्य आपल्या गावातील तंटामुक्ती असेल तिचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य आपल्या गावातील अन्य सर्व संस्था आणि अधिक आपल्या गावातील सर्व स्तरातील भाविक भक्त या नवरात्र उत्सव आणि या ठिकाणी अगदी प्रेमाने साजरा करतात मायबापा. मला असं वाटतं खरा संगम तर हाच आहे आणि खरा आनंद हा आहे. याच्याकरता सप्ताह आहे एकत्रित येण्याकरता आणि म्हणून खूप मोठ्या उत्साहानं प्रेमानं दरवर्षी हा नवरात्र उत्सव साजरा होतो. गेली अनेक वर्षापासून हा सुरू आहे. याही वर्षी मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं सुरू आहे. मला वाटतं यापेक्षा गावचं भूषण दुसरं काय असलं पाहिजे. मला वाटतं आमच्या दृष्टीने हेच भूषण आहे. गावात दुसरं काही किती मोठं होत असेल तर त्यापेक्षा हे मोठं होणं हेच आमचं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं महाराज लोकांनी गावात गेल्यावर पहिलं विचारलं पाहिजे मंदिर केवढं आहे. काय विचारलं पाहिजे. मंदिर विचारलं नाही पाहिजे तुमचं घर केवढं आहे. मग त्याचा जाळ करावा तिकडच. गावात गेल्यावर तुमचा सप्ताह कसा होतो. आम्हाला जर बाहेर विचारलं शेटे महाराज कनगरमध्ये सप्ताह कसा होतो ते सांगण्याकरता आम्हाला हे भूषण वाही आहे. आणि खूप मोठ्या आनंदानं अन्नदान काय हरिनाम काय नामस्मरण काय कीर्तन महोत्सव अगदी थाटाने संपन्न होतो. याही वर्षी तो सुरू आहे. मला वाटतं आज 8वा दिवस आहे. 8वी माळ देवीच्या चरणी अर्पण करण्याकरता हा आणि 8व्या दिवसाचं कीर्तन पुष्प ग्रामस्थांनी माझ्याकडे दिलेलं आहे. आणि म्हणून मी या सेवेकरता या ठिकाणी उभा आहे. माय बापा हो 2 उत्सव आहेत. वर्षातले 2 नवरात्र आहेत. एक शारदीय नवरात्र आहे गुरुजी आणि एक पाडवा ते रामनवमी. त्याला कोणतं नवरात्र म्हणतात. हा ते एक नवरात्र आहे आणि हे शारदीय नवरात्र आहे. हे नवरात्र अत्यंत सुलभ आहे महाराज. याला शास्त्राचा आधार आहे. या नवरात्रामध्ये बघा तुम्ही भगवान भोलेनाथांची शिवरात्र आणि जगदंबा मातेचं नवरात्र लक्षात घ्या. भगवान भोलेनाथांची शिवरात्र ती 1 दिवशी आहे पण हे 9 दिवसाचं नवरात्र आहे. आणि मायबापांनो माझ्या माता भगिनींनो आपण मोठ्या धन्य आहेत. नवविध भक्तीच्या करुणिया नवरात्र मागे न ज्ञानपुत्र मागेल ज्ञान धरुणी अंतरीच्या मित्र कुपात्र ऐसा जोगवा मागे ऐसा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे ऐसा जोगवा मागे ऐसा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे ना ऐसा जोगवा मागे ना जोगवा मागे ना. देवी भागवतामध्ये वा देवी भागवतामध्ये ह्या नवरात्रीचं आणि संपूर्ण वर्णन आलेलं आहे महाराज. हे नवरात्र करत असताना कशा पद्धतीनं रीतीनं केलं पाहिजे. मला वाटतं माझ्या पुढे असंख्य महिला आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 90% महिलांना माझ्या मातांना उपवास आहे ना. काही पुरुष मंडळी पण उपवास करतात. पण देवी भागवतामध्ये हा उपवास कसा केला पाहिजे ते जरा थोडं ऐकलं तर बरं होईल. लक्षपूर्वक आहे का. नवरात्रामध्ये स्नान करायचंय. पहिलं स्नान करायचंय
आणि ते स्नान दिवस उगवायच्या आत करायचंय नवरात्र उपवास करणाराने. कधी करायचंय? किती वाजता? 8 वाजता. हा हा, विठाला विठाला आणि दुसरा मुद्दा, ते स्नान केलं की पहिली पूजा आहे. पूजा देवाची पूजा झाली पाहिजे, देवाची पूजा झाली पाहिजे. आणि मग तिसरा उपवास आहे महाराज. असं नवरात्री केलं तर त्याचं फल लाभतं. आणि या नवरात्रीला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात. आणि म्हणून अशा पद्धतीने हा शारदीय नवरात्र महोत्सव आपल्या कनकनगरीमध्ये अत्यंत उत्कृष्टरीत्या पाळला जातो आणि तो साजरा केला जातो. त्याची फलश्रुती फार महान आहे मायबाप. हो, आणि म्हणून देवी भागवत जर आपण कधी वाचलं तर आपल्या लक्षात येईल ते कसं कसं केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण करत आहात. आणि म्हणून या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव आहे. याच्यामध्ये आज आपल्याला पाहायचं आहे तर भगवंताचं स्वरूप जे आहे ना महाराज, तर तुकोबरायांनी देवाला सुद्धा त्या ठिकाणी ऐका, देव हा एकच वस्तू आहे. देव एक आहे का अनेक आहे? बोला पटकन, किती आहे देव? आपले किती काय देव? आपल्या देवाला काय मर्यादा आहे का महाराज? हा, आपला देव म्हणजे काय? आमच्या माता भगिनी जर एखादी श्री बाळांत झाली तर 12वी पूजायला जाती बघा. हातात ते लेकरू असतं, 2-4 पुरी संघ असतात, आहे ना? बघा ते चित्र डोळ्या पुढे आणा जरा. आणि मग ती काय पूजायला जाते? ती 12वी 5वी पूजायला जाते. ती पोरग हातात असतं, 2-4 पुरी बरोबर असतात आणि मग ती सांगत असते आक्के योगी एक देव. असं देव आहे आमचा. माय बापा खरं सांगा, देव किती? लक्षात ठेवा, हे ब्रह्म एक हम, देव एक आहे. देव पाहू जाता एक, देव पाहू जाता एका, देव पाहू जाता एका. त्याने निरमिले सर्व, त्याने निरमिले सर्व. देव पाहू जाता एका, देव पाहू जाता एका. त्याने निर्मिले सर्वस्व, त्याने निर्मिले सर्व. देव पाहू जाता एका, देव पाहू जाता एका. देव पाहू जाता एका, त्याने निर्मिले सर्व, त्याने निर्मिले सर्व, त्याने निर्मिले सर्व. देव पाहू जाता एका, त्याने निर्मिले सर्व, निर्मिले सर्व, त्याने निर्मिले सर्व. हे ध्यानात ठेवा. देव किती? किती देव? महाराज तुम्ही भ्रमात राहू नका. एकच देव पाहिजे, पंढरीचा पांडुरंग हा देव आहे. पण त्यानं वेगवेगळ्या कारणांनी रूप घेतली, हे पण ध्यानात राहू द्या. मग तो कधी आईच्या रूपात आला असेल, कधी वडिलांच्या रूपामध्ये आला असेल, पण वास्तविक पाहता देव एक आहे आणि एकनिष्ठ राहा. आपण एकनिष्ठ नाही म्हणून आपला सगळा गोंधळ आहे. तुम्हाला एक दृष्टांत देतो छोटासा, जरा मान्य करा थोडा. 2 मित्र होते, ऐका. 2 मित्र होते, पण एक आपला इस्लाम मुस्लिम बांधव होता आणि एक आपला हिंदू धर्माचा होता. नदीला पूर आला आणि रस्ते त्या काळात पूल नव्हते ना, होडीनं जायचं म्हणून त्या होडीत बसले 2 मित्र. वेगवेगळ्या धर्माचे होते बिचारे, जो तो ज्याचा त्याचा धर्म पाळतो. विषय असा झाला,
त्या होडीतून ते दोघ जण काहीतरी झालं आणि ती होडी उलटली आणि दोघ जण बुडायला लागले. बुडायला लागल्याच्या नंतर जो मुस्लिम धर्माचा होता बिचारा, तो त्यानं एकच मंत्र चालू केला, हे अल्लाह मुझे बचाव. काय म्हणला तो? या अल्लाह मुझे बचाव, एवढाच मंत्र जपला. आणि हा जो आपला होता ना, यानं काय सुरुवात केली, खंडोबा धाव. खंडोबानं सगळी तयारी केली, याला वाचवण्याकरता खंडोबा निघाला. पण यानं जरा दम माराव ना थोडा. हा लगेच म्हणला मसुबा धाव. खंडोबा म्हणला आता आपलं काय काम राहिलं बा. त्यानं घेतलं थांबून. असं करता करता हे बुडून मेलं. इकडे आला आला, पण तुमच्या डोक्यात येतं पण मला काय बोलायचं ते. हा, त्याला घेऊन कडेला गेला. पण एक निष्ठ राहा माय बाप. ब्रह्म एकहम ब्रह्म आहे. ईश्वर हा एकच आहे, तो अनेक नाही आहे. फक्त तो अनेक का झाला, जशी वेळ येईल ना. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने नानाले, एकच सोने नानाले, बाई आणि उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकच सोने आणि काने, एकच सोने आणि काने, बाई आणि उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. हो उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे उघडे. वा वा. आता काही सांगावं नाही लागलं माय बापांना. आज टाळ्या वाजायचा हे कारण रात्रीच महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की खरी आपली जी संपत्ती आहे ना, ही संपत्ती महाराज. हे भजनी मंडळ, भाविक भक्त, वारकरी, गायक मंडळी, वादक मंडळी यांच्या खरं तर ह्या मंडळीमुळे ही शोभा आहे, लक्षात घ्या. आपल्या सर्वांचं मोठं वैभव आहे हे लक्षात घ्या. हे जर नसतील तर आपल्याला झिरो किंमत आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून महाराजांनी आता प्रमाण दिलं की जगामादी ब्रह्म दिसे उघडे. पण त्याचे रूप आकार वेगळे वेगळे असतील, पण देव मात्र एक आहे, लक्षात घ्या. तुमच्या तसं लक्षात येत नसेल तर मी एक उदाहरण देतो आणि आपल्या अभंगाकडे येतो. मला सांगा, माणूस एकच आहे, घरामध्ये व्यक्ती एक, पण त्याला नाते किती आहेत? अनेक आहेत, आहे की नाही? त्यांचा मुलगा दादा म्हणत असतो. तुमचा मुलगा काय म्हणतो तुम्हाला? दादा. बरं, तुमच्या त्या काय म्हणतात तुम्हाला? आता दादा म्हणतील का? हो हो, फार गोड म्हणतात. हो, म्हणजे मुलगा दादा म्हणतो, बायको ओ म्हणते किंवा काय असेल ते. आणि तुमच्या सुनबाई आल्या तर त्या तुम्हाला काय म्हणणार आहेत? मामाजी म्हणणार आहेत. तुमच्या सुनाचा बाप आला, असंच बोलायला लागेल ना आता, थोडं दाबून, कलियुग आहे ना. मग तो काय म्हणणार आहे? व्याही दादा म्हणणार, बरोबर. बर, तुमचा जावई आला, आता काय म्हणणार? मामा म्हणणार. मग मला असं विचारायचं आहे आता अशोक महाराज, तुम्ही मामा आहे का दादा आहे का तुम्ही नेमकं कोण आहे? बोला बोला, तुम्ही किती? येत आहे ना डोक्यात? येतं तुमच्या? हो सासूबाई, तुम्ही सासूबाई आहे का तुम्ही येईन बाई आहे? तुम्ही किती आहे? मग काय घोटाळा झाला?
काय बदललं फक्त? हा काय काय नातं बदललं? मला ऐकायला थोडं कमी आहे. नाते बदलले मात्र व्यक्ती एक असेल, नाते अनेक असतील. सज्जन हो, माय बाप हो, ऐका, माझा भगवंत एकच आहे. तो हा देवाचा की देवा, तो हा देवाचा की देवा, हा देवाचा देवा, तो हा देवाचा देवा. बडिया माझा पंढरी रावा, बडिया माझा पंढरी रावा, तो देवाचा की देवा, तो देवाचा की देवा. बडिया माझा पंढरी रावा, बडिया माझा पंढरी रावा, तो देवाचा देवा, तो ही देव बळिया माझा पंढरीराव. माय बापा हो, भगवंत पाहू जाता एक आहे, त्याने निर्मिले सर्व, परंतु त्याला जसा प्रसंग येईल, जशी परिस्थिती येईल, तसं त्याला बदलावं लागलं. आणि माय बापा हो, त्यांना रूप घेतले. देव एकच आहे पण त्याचे रूप अनेक आहेत. आता मी तुम्हाला याबद्दलचे बरेच अभंग सांगन पहा. हा अनंत रूपे अनंत वेसे देखले म्यात्याचे, हा अनंत रूपे अनंत वेसे देखले म्यात्याचे. बाप रखुमा देवीवर कोण बांधणी कैसे, बाप रखुमा देवीवर कोण बांधले कैसे. हा बाप रखुमा देवर कोण बांधली कैसे, बाप रखुमा देवीवर कोण बांधले कैसे. देखिला देखिला देव देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा. देखिला देखिला माय देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा. रुपये समिती जगले म्याता दे, बाप रखुमा देवर कोण बांधणी कैसे, हा हा बाप रखुमा देवर बांधणी कैसे. हा आनंद रूपी आनंद देखिला बाप रखुमा देवर कोण बांधली कैसे, बाप रखुमा देवर कोण बांधली कैसे. वा 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 वा. आता याच्यासाठी, हे ऐकण्यासाठी कशात जावं लागतं? हा, कोणत्या भजनात जावं लागतं माय बापा हो? कोणत्या? वाकडा झाला न काय काकडा करते. आता एक महिनाभर काकडा सुरू होईल पहा, परंतु काकड्याला सर्व लोक जात नाही. तुम्ही लक्षात ठेवा माय बापा हो, काकडा निसता डोळ्यांनी जरी पाहिला ना तरी सगळ्या पापाचा नाश होतो. लक्षात ठेवा, जळून जातात. उठून या पहाटे विठ्ठल पावा विठे, विठ्ठल बाबू विठे, चरणाचे गोमटे मृतयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. उठून वेगेशी चला जाऊ रावळाचे, चला जाऊ रावळाचे, पातकाच्या राशी, पातकाच्या राशी काकडा रती देखलिया, देखलिया. काकडा म्हणू नका, येत नाही तुम्हाला, म्हणू नका. पण निस्ता बघा, निस्ता मंदिरात जाऊन बघा, पण तो मंदिरात नाही जात, पण वरून सरपंच साहेबाला फोन करतो. सांगा त्यांना डोकं उठलं, जाय ना दुसरीकडे कुठं तरी. महाराज काकडा निसता बघितला तरी पापाच्या राशी जळून जातात.
अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा ध्वज गीत हारे हा शंख चक्र गदा ध्वज गीत हारे उभा विटेवरी हा चक्र गदा पद्म सहित हारी हा अवताराच्या रचित हा उभा विटेवरी हा शंख चक्र गदा पद्माचा गीत हारी शंख चक्र गदा पद्माचा गीत हारी संगीत हारी महाराज तो अवताराच्या राशी आहे आणि म्हणून तो आपला विषय कुठे चाललेला आहे का त्याचे रूप तो एक आहे पण त्याने रूप अनेक घेतलेले आहेत अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी असा अनेक अभंग आहेत की भगवंत एक आहे परंतु वेळ येईल तसा तो बदलत असतो होय भक्ती केला तैसा पूर्वी धरवी इच्छा जशी भक्तांची इच्छा तसा तो आणि अवतार घेतो हीच गोष्ट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांना जेव्हा ऐका देवी भागवतामध्ये सांगितले सगळ्या शक्ती एकत्रित केल्या आणि सगळ्या शक्ती एकत्रित येऊन महाराज त्यांनी देवीचं रूप धारण केलं देवीचं रूप धारण केलं देवी म्हणजे वेगळा नाही तोच आहे पण त्यांना आईचं रूप धारण केलं आणि महाराज त्या राक्षसवधा करता सगळ्या शक्ती एकत्रित केल्या आता हे पीठ वगैरे शक्त्या सांगितल्या 3.5 शक्तिपीठ सांगितले तर महाराज त्याच्याकरता ही शक्ती म्हणजे आई माता आहे कनकावती माता आहे या शक्तीने एकत्रित येऊन राक्षसांचा वध केला पण ती शक्ती ती देवी आम्हाला कळणार नाही कारण तो भगवंतच आहे पण देवीच्या रूपात आला पण तो आम्हाला कळाला नसता ती आमचं कुलदैवत आहे आमचं मूळ दैवत आहे आपलं कुलदैवत कोणतं आहे बोला प्रत्येकाचं वेगळं वेगळं सांगत आहे कोणी खंडोबा सांगतंय कोणी कोर्टांचा सांगतंय कोणी जेजुरीचा सांगतंय पण माझ्या संत मायबापाला जर कुलदैवत विचारलं तर विठ्ठल कुळीचे दैवत कोळीचे दैवता कोळीचे दैवत विठ्ठल कोळीचे दैवत विठ्ठल गोत आणि विठ्ठल गोत आणि विठ्ठल गोतानी विठ्ठल गोतानी विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे माता विठ्ठलाची आवडे माता विठ्ठलाची आवडे माता विठ्ठलाची आवडे माता विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल कुळीचे कुळीचे दैवत वतानी विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडे मात विठ्ठल विठ्ठल कुळीचे दैवत अवघी माता विठ्ठल 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 बस 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 वा 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 काही नाही आलं का विठ्ठल विठ्ठल म्हणायचं त्याला काय आमच्या वारकरी संप्रदायात एवढी सोय आहे महाराज भजनी मंडळाच्या जर अभंग पाठ नसेल लक्षात ठेवा बरं का भजनी मंडळ ऐका अभंग पाठ नाही आता लक्षात येत नाही त्याला व्यवस्था केलेली आहे द्रुपद म्हणायचं पण किती वेळ 100 वेळा
मग अभंग म्हणू नको. ध्यानात येत नसेल तर म्हणू नको, पण त्याला सोय केलेली आहे. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल गोत आणि वित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची, हे आमच्या कुडीचं दैवत आहे. आणि याच निराकार विठ्ठलाने, निराकार भगवंताने आणि राक्षस वधा करता आणि आईचं रूप धारण केलं, जगदंबेचं रूप धारण केलं. आणि महाराज ती जगदंबा आईच्या रूपात येऊन त्या जगदंबेनं राक्षसांचा वध केला आणि धर्माचा कुलाचार. धर्म महाराज एवढंच नाही, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य बनवण्यासाठी कोण प्रसन्न झालं सांगा? तलवार कोणी दिली? डोक्यात आहे काही? डोक्यात आहे का? म्हणून देव देवता वेगळी समजू नका. माय बापा हात जोडून विनंती आहे, हा सर्व एकच विषय आहे. आमच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना जी भवानी नावाची तलवार दिली, ती महाराज जगदंबेनं दिली, तुळजापूरच्या आईनं दिली. आणि ही लक्षात ठेवा माझ्या कणगरवासियांनो, मी आपल्याला समोर उभा आहे, हात जोडून सांगतो. आत्ताच महाराज आम्ही तीर्थयात्रा करून आलो, गंगोत्री, यमोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. हे 4 इतके अवघड आहेत. आता ते काही सांगणं मला एवढं शक्य नाही, पण जाता जाता थोडंसं सांगून जातो. या 2 शक्त्या कणगरच्या अशा आहेत, कनकगिरीतल्या भगवान बुबळेश्वर आणि स्वयंभू आहेत. कणकावती माता ही स्वयंभू आहे. महाराज आमच्या समोर आम्ही डोळ्यांना पाहिलं 3500 लोकांचं गाव आणि मातीत दाबल्या गेलं. अशा डोंगर दर्यातून अतिशय भयानक परिस्थितीतून आम्ही बाहेर निघलो की ते बंद झालं. आधी बंदच होतं, आम्ही गेल्यावर चालू झालं आणि चालू होऊन दुसऱ्या दिवशी ते बंद झालं. हे सगळं जर काय घडत असेल तर फक्त इथे श्रद्धा ठेवा आणि महाराज ती शक्ती प्रगट होऊन या जगताला आणि महाराज मार्गावर आणण्याचं काम आमच्या जगदंबा आईने केलं, म्हणजेच भगवंतानं केलं, पण आईच्या रूपात केलं. आणि हे आम्हाला कळालं नसतं आई कोण आहे, भगवंत कोण आहे. आणि त्या आईचं रूप कळून देण्याचं काम, आमच्या कुलदेवतेला समजून देण्याचं काम या मृत्यूलोकात कुणी केलं, ती गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. कुळीची ये कुलदेवी, कुळीची ये कुलदेवी, कुळीची ये कुलदेवी, कुळीची ये कुलदेवी, कुळीची कुलदेवा, कुळीची कुलदेवा, कुळीची कुलदेवी, कुळीची कुलदेवी, कुळीची कुलदेवी, कुळीची कुलदेवी, बर्वे झालो शरण गेलो, बर्वे झालो शरण गेलो, बर्वे झालो शरण गेलो, बर्वे झालो शरण गेलो. बर्वे झालो बर्वे झालो शरण गेलो, बर्वे झालो गेलो, बर्वे झालो शरण गेलो,
शरण गे कुळची कुळ देवे गेली ठावे संताने झाले संतानी बरवे झालो शरण गेलो कुळची कुळ देवे अभंगाच्या प्रथम चरणाबद्दल आपण थोडा विचार केलेला आहे. अनादी जी शक्ती आहे, निर्विनिर्कार जी शक्ती आहे, ती आईच्या रूपामध्ये प्रगट झाली आणि ती प्रगट होण्याकरता याच्या पाठीमागे संतांची पुण्य आहे. साधू संतांनी तिला प्रगट व्हायला लावलं. वास्तविक पाहता देव तसा येत नाही. देव केवळ या मृत्यू लोकात जर येत असेल ना राजा देवी देव, तर हे संतांकरता येतो. त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचा अवतार हा आमच्या करता आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती अकट विधी परोपकारी देह कष्ट विधी परोपकार देह कष्ट विधी परोपकार देह कष्ट विधी परोपकार जगाच्या कल्याणात दाता विभूते देह परोपकार हो देह कष्ट विधी परोपकार जगत परोपकार म्हणून कुळीची कुळदेवी केली ठाबे संतांनी. बरवे झालो शरण गेलो भोगविलो संकटी. आणि बरं झालंय आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही देवाला शरण गेलो. म्हणून मायबाप हो, आपल्या कीर्तनाची वेळ संपली आहे. 1-2 मिनिटात मी सेवा आटोपती घेतोय. सगळं करा, सगळं करा, पण देवाची शरणांगती विसरू नका. जीवनामध्ये देव हा सोडू नका. देवाला शरण जा मायबापा हो. तुकोबराय आहे आपल्या करता म्हणतात हो. वास्तविक पाहतात त्यांना काय आवश्यकता होती मला सांगा. ते तर जसे जसे अवतार झाले तसे तुकोबराय देवाच्या सोबतच होते ना. त्यांच्याकरता बोललेच नाही ते तुमच्या आमच्यासाठी बोलले. बरवे झालो शरण गेलो म्हणून शरण जा. माणसाने ऐका, एवढं वाक्य ठेवा लक्षात. संपलं. माणसाने 2 ठिकाणी शरण जायचं बरं का. किती ठिकाणी जायचं लक्षात घ्या. किती ठिकाणी? झोपले का तुम्ही? आपलं कीर्तन काय सासू सुनाच्या गप्पा गोष्टी नाही, त्याच्यामुळे जरा जड जातं. आणि कीर्तनामध्ये सासू सुनाच्या गप्पा नसावात हे तुम्हाला माहित नाही, एवढं बरं आहे. महाराज ऐका, 2 ठिकाणी शरण जायचं. पहिला भगवंत आणि दुसरे संत. 4थ्या ठिकाणी शरण जायची गरज नाही. आपलं मस्तक आहे ना हे ब्रह्म आहे. अरे कुणा बी टेकू नका. त्याला टेकवण्याकरता त्याला सुद्धा पात्रताच लागते. लक्षात ठेवा. वा, पात्रता लागते. ऐका, ज्याचे आचरण चरण. चरण कोणाचे? ज्याचे आचरण त्याचे चरण. ज्याचे आचरण त्याचे चरण. मग आचरण पाहिजे त्याचे चरण. आणि त्याच्याच डोक्यावर पायावर ठेवा हे डोकं. नाही तर हे डोकं पाप्याच्या पायावर जर ठुलं तर तू मेलाच समज. तुझं हाय नव्हतं ते जळून जाईन. लक्षात घ्या. त्याच्याकरता संतांचे चरण, भगवंताचं चरण आणि तिथे आपलं मस्तक. बरवे झालो शरण गेलो. त्याचा परिणाम काय होईल? देवीची शरणागती करा. उगविलो संकटी. तुमच्या जीवनातलं संकट संपून जाईल. आणि हे करण्याकरता एवढं सोपा पर्याय कोणी केला? तर मायबाप संतांनी केला. ऐका, अनिला हा रूपा बडे, अनिला रूपा बडे, अनिला रूपा बडे, अनिला रूपा
रूपा बळक निकडे हरिदासी करून देणे हरिदासी आणि लहान रूपा बळक निकडे हरिदासी निकडे हरिदासे हो बरवे झालो चरण गेलो बरवे झालो चरण गेलो आणि याला रूप बळे कोण काळे गळ्यात कोण हरिदासे आणि याला रूप बळे कोण गळे हरिदासी गळे हरिदासे हो बरवे झालो चरण बरवे झालो चरण गेलो चरण गेलो वा 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 टाळी वाजवा टाळी वाजवा. महाराज बरं झालं तुम्ही आमच्या गावाला लाभले. गुतामतीच्या चाली आम्हाला जमती नाही बरं का. आमचे भजनी मंडळ आहे सरळ मार्गाचे, आमचे वारकरी धोपट मार्गाचे. पण तुमचं बरं आहे, तुमच्यामुळं आम्हाला सवय लागन बा थोडी आहे का नाही. आणि लहा रूपा बळे संतांनी आग्रह केला आणि संतांच्या आग्रहास्तव माझा भगवंत आईच्या रूपात आला आणि आमचं संकट निवारण्याला कारण ठरला. तुम्हाला माहितीये का संकट काय येतं? अरे काही पण संकट येतं. महाराज रात्री पण संकट आलतं ना आमच्यावर. रात्री आमच्या कोणी दिला वाघ, तो वरगुडे साहेबांनी दिलं ना, वाघाचं दिलेलं नाही इथं देवी समोर. हा रात्री संकट आलं होतं. दादा पाटील आले का? घाबरले ते बरं. महाराज हा आमचा बेतच होता रात्री. पण त्याच्यावर मला मी आत्ता बुगळेश्वरला गेलो होतो दर्शनाला संध्याकाळी. आता ते तात्यांना सहज म्हणलं, तात्या महाराज आहे ना, त्यांना म्हटलं महाराज रात्री असं झालं, तो खाऊ शकत नाही म्हण तुम्हाला. म्हणलं कसं काय? जगदंबापाशी नाही का म्हणला वाघ. अरे महाराज अशी संकट जीवनात कितीतरी येतात, हे तर सोडा, पण अन्य संकट येऊ द्या, पण आमच्या हरिदासांमुळे देवाला ऐकावं लागतं. कारण आम्ही देवाचे दास व्हा. देवाचे दास झाल्यावर जगातला तुमचा बाल कोणी वाका करू शकत नाही महाराज. आलिया घात निवाराया निवाराया आलिया घात निवाराया 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 मागे पुढे वो बाळ रागे समाळीता आलिया घात आलिया घात निवारा या आलिया घात निवारा या आलिया घात निवारा या घात निवाराया निवाराया निवाराया. बास बास वा वा वा, त्याचा दास वा महाराज. जगात तुमचा कोणी आणि बाल वाका करू शकत नाही, ही आमच्या भगवंताची कृपा आहे. आणि संत म्हणतात उगविलो संकटी, आमच्या जीवनातलं सगळं संकट संपलं त्याला कारण संतांनी आम्हाला त्याची ओळख करून दिली. 3 मुद्दे संपले. आणि 4था मुद्दा शेवटचा असा आहे मायबापा हो, की त्या भगवंताचं रूपाला आला, आकाराला आला, त्यानं अवतार घेतला, तो प्रगट झाला. आणि प्रगट होऊन जगामध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्याचा संबंध केला. ऐका, एकच मिनिट ऐका. आता संपलं, 9 वाजून गेलेत. ऐका, कोणाचा संबंध नाही केला, कोणाशी संबंध नाही ठेवला तरी चालं ना. कारण जगातले संबंध राहतीलच सारखे, असा काही भरोसा आहे का? तुम्ही कोणाशी संबंध करून पहा, ते उलटतच. माणसं म्हणतात ना, इतका हात घातला राव घशात, पण कसा निघला. आता मी सगळं सविस्तर काय कथन गात नाही, पण कोरडाच निघतो. पण महाराज देवाशी संबंध करा, भगवंताशी संपर्क करा. ऐका, काही हजारो किलोमीटर देवाचं ना आपलं अंतर आहे राजा. आणि जर देवाकडे जायचं असेल, ते अंतर कमी करायचं असेल, तर त्याचं भजन मनातून करा, चित्तात त्याला ठेवा, हृदयात त्याला ठेवा. आणि त्याला समोर ठेवल्यानंतर तुमच्या जीवनात आनंद प्राप्त होईल. अंतरीची घेतो गोडी पागे गोडी बाबाची हो
पागे जोडी भावाचे हो पागे जोडी भावाचे घेतो गोडी पाये जोडी भावाचे जोडी भावाचे वा 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 अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. ऐका आणि एकदा त्याच्या अंतःकरणातलं प्रेम प्रभूला कळालं आणि जीवाला देवाचं प्रेम कळलं मग तिथे आनंद तयार होतो आणि तो आनंद तयार झाला ना महाराज. ऐका गा विठू तुझा करू हो गाऊनाच विठू तुझा करू अनुवाद गाऊनाच विठू तुझा करू अनुवाद सर्वमय गोविंद जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद जिकडे पाय तिकडे टाळी टाळी हो आनंद रे विठोबा झाला माझ्या मारी. विठोबा झाला. हरी टाळी 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 आनंदाले विठोबा हो हो बस आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी. आणि मग मनामध्ये आनंद झाला आणि तुकाराम महाराज म्हणतात हा आमचा देवाचा आणि आमचा संबंध झाला समागम झाला. आणि महाराज देवभक्त एकत्र आल्यानंतर मग मात्र आम्हाला एवढा आनंद झाला. मी काय म्हणतो ते ऐका जरा. तुम्ही म्हणाल याचं लांबतच चाललं का हनुमानावानी. अजिबात लांबीत नाही अजिबात लांबीत नाही. पण मला एवढं सांगावाच लागन. खरं सांगा जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये जो आनंद आहे तो आनंद मावळणारा आहे का कायमचा आहे. तुम्हाला फराळ करायचं आहे का मग बोला पटकन. कायमचा आहे का सारखा आहे का सारखा आहे. उभा राहून सांगा. पुतळा बांधितो कणगर मध्ये सांगतो सरपंच साहेबाला. पुतळा बांधतो पुतळा. लय सुज्ञपणाने व्यवहार केला तो लईच आपला. कधीच कोणाला पाजलं नाही चहा दुसऱ्याचाच प्याला. पण तो पुतळा कधीच तो फोराना बांधला नाही. लक्षात ठेवा मायबाप आणि महाराज जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल तर देवाचा दास व्हा भगवंताचा दास व्हा. आणि मग तिथे जो आनंद आहे ना तो आनंद न मावळणार आहे न संपणारा आनंद. म्हणजे आमचं वारकरी आणि देवाचा आणि आमचा संबंध जोडला. तुकोबाराय म्हणतात आमचा तुका मनाचा माग तुका मनाचा माग तुका मने समागमा तुका मने समागमे तुका मन समागमा तुका मन समागमा. आवाज द्या आवाज. सोपान महाराजाला आवाज द्या. तुका मने समागम तुका मने समागमे नाचू प्रेम नाचू प्रेम नाचू प्रेम नाचू प्रेम लागला नाचू प्रेम लागला बरवे झालो चरण गेलो बरवे झालो चरण गेलो नाचू प्रेमे आनंदे नाचू
प्रेमे बरवे झालो चरण गेलो शरण गेलो गमे संकट वा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा उगावनो संकट उगावनो संकट उगावनो संकट ने उगावनो संकट उगावनो संकट बरवे झालो चरण गेलो बरवे झालो चरण गेलो उगविलो संकटी उगविलो शाईपुळीला आवाज द्या थोडा. संकटी टाळी वाजवा, टाळी माय बाबा, थोडा आनंद घ्या. उगविलो वा वा उगविलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो उगविलो वा उगविलो वा उगविलो संकटी उगविलो उगविलो संकटी बरवे झालो चरण गेलो बरवे झालो चरण गेलो शरण गेलो वरती हात करा माय बापा हो.